नमस्कार, यम रेसिपीज बाय रोहिणी यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत। आज आपण कोळंबी थाली बनवणार आहोत। चला तर मग त्याची रेसिपी पाहूया। इथे मी 2 प्लेटमध्ये कोळंबी स्वच्छ धुवून घेतले। एका प्लेटमधल्या कोळंबीचा आपण कोळंबी रवा फ्राय बनवणार आहोत आणि दुसऱ्या प्लेटमधल्या कोळंबीचा आपण तवा कोळंबी बनवणार आहोत। आता दोन्ही प्लेटमधल्या कोळंबींना लिंबू लावून घेऊया। अर्धे लिंबू याप्रमाणे मी लिंबू लावून घेतलेले आहे। आता आपण यामध्ये कोकम आगळ घालून घेऊया। तवा कोळंबीसाठी इथे मी हिरवी पेस्ट करून घेतले। 1 हिरवी मिरची, 6 ते 6 लसणाच्या पाकळ्या, कोथिंबीर आणि आल्याचे 2 लहान तुकडे याची हिरवी पेस्ट करून घेतली। ती पेस्ट आता आपण यामध्ये घालूया। या पेस्टमुळे तवा कोळंबीला खूप छान चव येते। आता आपण ही पेस्ट कोळंबीला व्यवस्थित लावून घेऊया। अर्धा तास आपण कोळंबी मॅरिनेट करून ठेवणार आहोत। आता आपण कोळंबी बाजूला ठेवूया। आता आपण रवा फ्रायसाठी घेतलेली कोळंबी मॅरिनेट करून घेऊया। इथे मी 1 चमचा आले लसूण पेस्ट घालते, पाव चमचा हळद घालूया, 1 चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर घालूया, अर्धा चमचा गरम मसाला घालूया। इथे मी 1 चमचा तांदळाचे पीठ घालते, चवीनुसार मीठ घालूया। आपण नंतर यामध्ये 2 मध्यम आकाराचे बारीक चिरलेले कांदे आणि 2 मध्यम आकाराचे बारीक चिरलेले टोमॅटो घालणार आहोत। त्याच अंदाजाने मीठ घालूया। आता आपण व्यवस्थित हाताच्या साहाय्याने मिक्स करून घेऊया। कोळंबीला सगळे मसाले व्यवस्थित लावून झालेले आहेत। आता आपण कोळंबी अर्धा तास बाजूला मॅरिनेट करत ठेवूया। कोळंबी मॅरिनेट होत आहे तोपर्यंत आपण कोळंबीचे कालवण करून घेऊया। इथे एका प्लेटमध्ये मी कोळंबी स्वच्छ धुवून घेतले। त्यामध्ये पाव चमचा हळद घालूया, चवीनुसार मीठ घालून आपण कोळंबीला व्यवस्थित लावून घेऊया। आता आपण कोळंबी बाजूला 10 मिनिटे मॅरिनेट करत ठेवूया। कोळंबीच्या वाटण्यासाठी इथे मी कोथिंबीर, 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या, 1 मध्यम कांदा भाजून चिरून घेतलाय, 3 छोटे आल्याचे तुकडे आणि अर्धी वाटी ओले खोबऱ्याचे काप घेतलेले आहेत। त्याचे आता आपण मिक्सरमध्ये वाटण करून घेऊया। खोबरे भाजून नाही घ्यायचे, खोबरे मी कच्चेच वापरले आहे। आता कढईमध्ये 2 चमचे तेल घालूया। तेल छान तापले की आपण आता त्यामध्ये मॅरिनेट केलेली कोळंबी घालूया। 2 ते 3 मिनिटे कोळंबी आपण तेलावरती फ्राय करून घेऊया। कोळंबी आपली तेलावरती फ्राय करून झाले। आता झाकण ठेवून आपण 2 ते 3 मिनिटे वाफ काढून घेऊया। 2 ते 3 मिनिटे झालेली आहेत। आता आपण यामध्ये वाटण घालूया। 1 चमचा आमचा घरगुती घाटी मसाला घालूया, अर्धा चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर घालूया, अर्धा चमचा गरम मसाला घालूया। मसाले छान आपण तेल सुटेपर्यंत परतून घेणार आहोत। कोळंबीचे कालवण विविध पद्धतीने बनवतात, पण आम्ही ज्या पद्धतीने बनवतो त्या पद्धतीने मी तुम्हाला दाखवणार आहे। मसाला छान तेल सुटेपर्यंत परतून झालेला आहे। आता आपण यामध्ये मिक्सरच्या भांड्यामध्ये मी 1 ग्लास पाणी घातले, ते पाणी आपण आता यामध्ये घालूया। छान आपण कालवण मिक्स करून घेऊया। कालवणाची ग्रेव्ही आपण थोडीशी घट्टसरच ठेवणार आहोत। कालवणामध्ये आता आपण चवीनुसार मीठ घालूया। कोळंबी मॅरिनेट करताना आपण मीठ घातलेले, त्या अंदाजानेच तुम्ही मीठ घाला, नाहीतर कालवण खारट होण्याची शक्यता असते। कालवण छान आपले ढवळून झालेले आहे। आता आपण कालवणाला 5 मिनिटे उकळी काढून घेऊया। आता त्यामध्ये मी अर्धा बारीक चिरलेला टोमॅटो घालते, 3 ते 4 कोकम घालते, छान मिक्स करून घेऊया। आता आपण कालवणाला 5 मिनिटे उकळी काढून घेऊया। कालवणाला 5 मिनिटे उकळी आलेली आहे। मस्त झणझणीत कोळंबीचं कालवण आपलं तयार झाले। आता आपण कोळंबी फ्राय करून घेऊया। इथे तव्यामध्ये मी 3 चमचे तेल घालते। तेल आपण तव्यावरती व्यवस्थित पसरवून घेऊया। इथे एका प्लेटमध्ये मी अर्धी वाटी रवा, 1 चमचा लाल तिखट आणि चवीनुसार मीठ घातले। आता आपण हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया। आता मॅरिनेट केलेली कोळंबी यामध्ये घोळवून आपण तव्यावरती ठेवणार आहोत। सर्व कोळंबी आपण रव्यामध्ये घोळवून तव्यावरती ठेवूया। मस्त कोळंबी आपण कुरकुरीत होईपर्यंत फ्राय करून घेणार आहोत। चिमट्याच्या साहाय्याने अलटून पलटून कोळंबी मी भाजून घेते, जेणेकरून सर्व साईडने कोळंबी व्यवस्थित कुरकुरीत होईल।
कुरकुरीत कोळंबी खायला खूप छान लागते. कोळंबी दोन्ही बाजूने छान फ्राय करून झालेली आहे. आता आपण तवा कोळंबी बनवूया. इथे तव्यामध्ये मी 3 चमचे तेल घालते. आता इथे मी 2 मध्यम कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत ते घालते. कांदा छान गुलाबी रंग येईपर्यंत आपण परतून घेऊया. कांदा छान गुलाबी रंग येईपर्यंत परतून झालेला आहे. आता यामध्ये इथे मी 1 चमचा घरगुती मसाला, अर्धा चमचा चिकन मसाला, अर्धा चमचा धनेपूड, 1 चमचा गरम मसाला, 1 चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर, पाव चमचा हळद, चवीनुसार मीठ, सगळे मसाले घालूया. मसाले छान आपण कांद्यामध्ये तेल सुटेपर्यंत परतून घेणार आहोत. मसाले छान तेलामध्ये परतून झालेले आहेत. आता इथे मी 2 मध्यम टोमॅटो बारीक चिरून घेतलेले आहेत ते घालते. टोमॅटो छान आपण 2 मिनिटे परतून घेऊया. आता आपण 5 मिनिटे झाकण ठेवूया जेणेकरून टोमॅटो छान मऊसूत शिजेल. 5 मिनिटे झालेले आहेत. आता झाकण काढूया. टोमॅटो छान शिजलेला आहे. टोमॅटो जेवढा छान शिजेल तेवढी आपली तवा कोळंबी ज्युसी आणि चवीला खूप भारी लागते आणि आपल्याला यामध्ये ॲडिशनल पाणी घालण्याची गरज नाही. आता यामध्ये आपण मॅरिनेट केलेली कोळंबी घालूया. कोळंबी घालून आपण 2 मिनिटे छान कांदा टोमॅटोमध्ये परतून घेऊया. कोळंबी छान परतून झालेली आहे. आता आपण यावरती झाकण ठेवूया. झाकण ठेवून आपण 10 मिनिटे कोळंबी छान शिजवून घेऊया. 10 मिनिटे झालेली आहेत. आता आपण झाकण काढूया. 10 मिनिटामध्ये कोळंबी छान शिजते. आता आपण कोळंबी ओपनलीच 3 ते 4 मिनिटे परतून घेणार आहोत. मस्त चमचमीत आपली तवा कोळंबी तयार झाले आणि कोळंबी रवा फ्राय सुद्धा आपलं झालेलं आहे. मस्त कुरकुरीत कोळंबी झाले. आता आपण कोळंबीची थाळी रेडी करूया. प्रथम मी इथे तवा कोळंबी वाढते. आता आपण कोळंबी रवा फ्राय वाढवूया. आता कोळंबीचे कालवण वाढवूया. भात वाढूया. मस्त गोल कापलेला कांदा, लिंबू आणि आता आपण चपाती वाढूया. मस्त चमचमीत कोळंबीची थाळी तयार झाली. तुम्हाला जर कोळंबी थाळीची रेसिपी आवडली असेल तर कृपया व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कमेंट्स बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि तुम्ही जर माझी रेसिपी पहिल्यांदाच बघत असाल तर कृपया आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपली यूट्यूब फॅमिली खूप मोठी होईल. आणि बाजूला जी घंटी बेल आयकॉन दिसत आहे तिलासुद्धा प्रेस करा जेणेकरून ज्याही मी रेसिपी अपलोड करेल त्याच्या नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळतील.